आज आपण पाहणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय। नमस्कार मंडळी, श्रद्धाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज मी घेऊन आले आहे आजीबाईच्या बटव्यातील असे 30 घरगुती उपाय जे आपल्या रोजच्या आयुष्यात खूप उपयोगी पडतात। चला तर मग वेळ न घालवता आजीबाईच्या बटव्यातील हे घरगुती उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया। सर्दी झाली असेल तर कोमट पाण्यात थोडे आले आणि तुळशीची पाने टाकून प्या। खोकला झाला असेल तर खोकल्यासाठी मधात चिमूटभर सुंठ मिसळून चाटा। घसा खवखवत असेल तर कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा। नाक बंद झाले असेल तर गरम पाण्याची वाफ घ्या। थकवा जाणवत असेल तर लिंबू पाणी किंवा पुरेसे पाणी प्या। केस मऊ आणि चमकदार दिसण्यासाठी आठवड्यातून एकदा कोमट खोबरेल तेलाने हलकी मालिश करा। केस कोरडे वाटत असतील तर कोरफडीचा गर केसांना लावून 20 मिनिटांनी केस धुवा। केसामधील कोंडा कमी करण्यासाठी दही केसांना लावून काही वेळाने केस धुवा। ओठ कोरडे पडल्यास झोपण्यापूर्वी ओठांना तूप लावा। त्वचा तजेलदार दिसण्यासाठी पुरेसे पाणी प्या। चेहऱ्यावर ताजेपणा आणण्यासाठी थंड गुलाब पाणी लावा। बेसन, दही आणि चिमूटभर हळद यांचा फेस पॅक लावल्याने त्वचा स्वच्छ दिसण्यासाठी मदत होते। डोळ्यांभोवती थकवा वाटत असेल थंड काकडीच्या चकत्या ठेवा। टाचांना भेगा पडल्यास रात्री तूप किंवा नारळाचे तेल लावा। हात कोरडे पडल्यास ग्लिसरीन आणि गुलाब पाणी हातांना लावा। तोंडाला दुर्गंधी येत असल्यास जेवणानंतर बडीशेप चावा। अपचन वाटत असल्यास जिरे आणि उकळलेल्या पाण्याचे काही घोट प्या। पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर कोमट पाणी हळूहळू प्या। जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्यास तोंडाला ताजेपणा येतो। सर्दी आणि कफ झाल्यास 1 चमचा कोमट मधात चिमूटभर हळद आणि थोडा आल्याचा रस मिसळून चाटल्यास घशाची खवखव आणि कफ दूर होतो। लहान भाजल्यास त्या भागावर काही मिनिटे थंड वाहते पाणी सोडा। डास चावल्यानंतर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यावर चावलेल्या जागी आराम मिळू शकतो। हलका डोकेदुखीचा त्रास असल्यास शांत ठिकाणी विश्रांती घ्या आणि पाणी प्या। नखे तुटत असतील तर हात धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा। पोटदुखी आणि गॅस होत असल्यास कोमट पाण्यात थोडा ओवा आणि चिमूटभर हिंग टाकून प्यावे। लहान मुलांना बेंबीभोवती हिंगाची पेस्ट लावल्याने पोटदुखी थांबते। खोकला झाला असेल तर भाजलेले फुटाणे खाल्ल्याने छातीतील कफ शोषला जातो किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधात चिमूटभर हळद व पाव चमचा ओवा टाकून प्यावा। अपचन ॲसिडिटी झाली असेल तर जेवल्यानंतर बडीशेप किंवा जिरे चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो। डोकेदुखी होत असल्यास सुंठ पावडरमध्ये थोडे पाणी घालून त्याची जाड पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखी कमी होते। पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात काही वेळ पाय बुडवून ठेवा।
केस मजबूत हवे असल्यास मुलतानी माती किंवा आवळा शिकाकाई वापरून केस धुतल्यास केस मजबूत होतात. तसेच त्वचेसाठी हळद आणि मधाचा फेस पॅक फायदेशीर ठरतो. हे होते आजीबाईच्या बटव्यातील सोपे आणि घरगुती उपाय. तुम्हाला कोणता उपाय सर्वात आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला गंभीर किंवा दीर्घकाळ त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. अशाच भन्नाट टिप्स आणि घरगुती उपाय किचन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.